सर्वप्रथम या पातेल्यामध्ये मी 1 किलो मटण जे आणलं होतं ते शिजत ठेवलेलं आहे आणि मटण शिजण्यासाठी साधारण 1 तास हा कालावधी लागतो। तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊयात। मटण मसाला आणि रश्श्यासाठी जे लागते तो मसाला आपण तयार करून घेणार आहोत। मटण मसाला आणि तांबडा रस्सा तयार करण्यासाठी आता मी इथं मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहे। सुकं खोबरे 1 वाटी आहे, भाजून घेतलेलं आहे। कोथिंबीर आहे, 1 वाटी लसूण आहे सोललेला आणि हे 1 वाटी आहे तीळ जिरं हे भाजून बारीक केलेलं आहेत आणि हे खडे मसाले आहेत, लवंग मिरी दालचीन आणि बदाम फूल। आता हे सर्व आपण साहित्य एकत्रित बारीक करून घेणार आहे। एकदम गंधासारखी पेस्ट करायची आहे मसाल्याची। आता इथं मी मसाला ग्राइंड चांगला पेस्ट करून घेतलेला आहे आणि आता आपलं मटण सुद्धा शिजलेलं आहे, पाहू शकता। आता हे मटण शिजलेलं आहे ते काढून घेऊयात आपण। आणि सुक्कं आणि तांबडा रस्सा हा वेगवेगळं करणार आहोत। हे जे मटणाचं सूप आहे त्याचाच तांबडा रस्सा बनवायचा आहे। आता या पॅनमध्ये 5 ते 6 पळी तेल घालून घ्यायचं आहे। 1 किलो मटण आहे त्या प्रमाणात हे तेल पाहिजे, त्याशिवाय रश्श्याला चांगला कट येणार नाही। तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला ब्राउनिश झाल्यानंतर याच्यात मी मसाला फ्राय करून घेणार आहे। आता मटण मसाला थोडा घालायचा आहे, 1-2 चमचे। बाजारात जो अवेलेबल असेल तो कोणताही तुम्ही वापरू शकता। आणि याच्यात घरगुती लाल तिखट घालणार आहे, मिसळलेली जी चटणी आहे मी तीच वापरणार आहे आता। आता चांगलं हे शिजवून घ्यायचं 1-2 मिनटं मसाला। आणि ह्या मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे। मसाला चांगला शिजलेला आहे आणि पाहू शकता एक चांगलं तेल सुद्धा सुटलेलं आहे या मसाल्याला। आता आपण हे जे मटणचं सूप होतं त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आता याला चांगली उकळी काढायची आहे, म्हणजे आपला तांबडा रस्सा तयार होतो। तोपर्यंत आपण सुक्कं तयार करून घेऊयात। आता साधारण 5 ते 6 पळी तेल घालणार आहे मटण मसाला तयार करायला आणि हे चांगलं तापू द्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा फ्रायसाठी टाकणार आहे। तेल चांगलं तापलेलं आहे, ह्याच्यात कांदा फ्राय करून घेऊयात चांगला। कांदा चांगला फ्राय केलेला आहे, त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे। आता ह्याची मसाल्यामध्ये मीठ चवीनुसार घालते आणि घरगुती मिसळलेली चटणीच वापरणार आहे ह्याला। जी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे ती तुम्ही वापरू शकता। आणि आता ही कांदा लसूण चटणी मिसळलेली आहे घरात। मटण मसाला 1-1.5 चमचा साधारण। आता याला चांगलं शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला, आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुक्कं घालून घेणार आहे।
आता इथं मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात जे सुकं शिजवून घेतलेलं होतं मटण ते परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण जास्त मसाला पण तयार करू शकतो ग्रेव्हीसाठी. एक 5 मिनटं वाफवून घेणार आहे. तांबडा रस्सा हा तयार आहे उकळी येऊन. पाहू शकता कसा कट छानपैकी आलेला आहे. आणि इकडे हे सुकं मटण मसालाही तयार आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि मटण मसाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे नक्की लाईक करा, कमेंट करा. कमेंट करून सांगा तुम्ही कसा वाटला हा व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.